चेहरे बदलले व दाढी वाढवली म्हणून दिघे साहेब होता येत नाही किंवा बाळासाहेब होता येत नाही। एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत। आणि हे कोण सगळे दाढीवाले? ठाण्यात काय सगळे दाढीवालेच असतात की काय? हे सगळे ठाण्याचं भविष्य आहे साहेब। एकनाथ शिंदे, आनंद दिघे आणि ठाणे जिल्ह्याच्या चर्चेत राहणार एकनाथ शिंदे हे नाव जून 2022 मध्ये झालेल्या राजकीय भूकंपाने महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये हे नाव पोहोचलं। शिवसेनेमध्ये सर्वोच्च स्थानी मांडल्या जाणाऱ्या मातोश्री ठाकरे घराण्याला एकनाथ शिंदेने घाम फोडला। या दाढीवाल्याने 40 आमदारांना सोबत घेऊन बंडाचं निशाण फडकावलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं। मात्र ठाकरेंना आव्हान देणारी ताकद शिंदेमध्ये कशी काय आली? एकेकाळी उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवणारे शिंदे मुख्यमंत्री पदापर्यंत कसे पोहोचले? त्यांच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहेत? या हुकमी एकाची एकूण संपत्ती किती आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी दत्तराज, तुम्ही पाहताय एन्जॉय सक्सेस। एकनाथ शिंदे 9 फेब्रुवारी 1964 रोजी माजी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जन्मला। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरेताम हे त्यांचे मूळ गाव। अवघ्या वयाच्या 20व्या वर्षी त्याने शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश घेतला। घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे एकनाथ शिंदेने काम करण्यास सुरुवात केली। सुरुवातीच्या काळामध्ये एकनाथ शिंदेने ठाण्यातील वाघाळी इस्टेटमधील एका माशाच्या कंपनीमध्ये सुपरवायझरचं काम देखील केलं। त्यानंतर या दाढीवाल्याने मात्र ठाण्यामध्ये ऑटो रिक्षा चालवण्यास सुरुवात केली। ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतानाच एकनाथ शिंदे राजकारणाकडे झुकले। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रवास नोकर रिक्षा चालकापासून सुरू झालेला होता। एकनाथ शिंदे हे 9 कोटीचे मालक आहेत। त्याने 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मुख्यमंत्री शिंदेंच्याकडे 17 लाख रुपयाचे जंगम मालमत्ता, तर त्यांची पत्नी लता शिंदे यांच्याकडे 1,13,00,000 रुपयाची जंगम मालमत्ता आहे। मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता। अशा वातावरणात दाढीवाला एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेचा झेंडा हाती घेतला। आनंद दिघे यांनी 1984 मध्ये किसननगर येथे शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून दाढीवाल्याची म्हणजेच की एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केलेली होती। एकनाथ शिंदे आणि लता शिंदे या जोडप्याला एकूण 3 मुले, दीपेश, शुभदा आणि श्रीकांत अशी त्यांची नावे। एकनाथ शिंदे राजकीय जीवनामध्ये पुढे जात असतानाच काळाने त्यांच्यावरती मोठा आघात केला। शेवटी काळ कुणाला सांगून येतच नाही। ते वर्ष म्हणजे 2007चं वर्ष। एकनाथ शिंदे यांचा दीपेश आणि शुभदा ही 2 मुलं त्यांना अपघातामध्ये गमवावे लागले। शेवटी एकनाथ शिंदे यांचा 3रा मुलगा श्रीकांत शिंदे यांनी डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर ते राजकारणामध्ये आले। एकनाथ शिंदे यांना सन 1997 साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी त्यांची उमेदवारी मिळाली। त्यात ते विजयी देखील झाले। सन 2001 साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी देखील निवड झाली। सन 2004 साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली एकनाथ शिंदे यांना। 2019 मध्ये भाजप शिवसेनेने युतीमध्ये निवडणूक लढवली होती। भाजपने मुख्यमंत्री पदासाठी अडीच वर्षासाठी वाटून घेण्याचा देखील शब्द दिला होता, परंतु मात्र निकालानंतर शिवसेनेने युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। पुढे 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं। उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते। त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे ते पालकमंत्री देखील होते। 21 जून 2022 रोजी मात्र या दाढीवाल्याने सर्वांचा गेम केला। 21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली। शिंदे या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या शिंदे गटाचं भाजपासोबत युती करत सरकार स्थापन झालं आणि या सरकारचे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेले होते। ठाण्याचा दुसरा दाढीवाला महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री झालेला होता। दाढीवाला माणूस कामाचा आहे, माणसात काहीतरी दम आहे। एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका बघून उद्धव ठाकरे यांनी जानेवारी 2019 मध्ये त्यांच्याकडे आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली। आरोग्यमंत्री म्हणून त्यांना जेमतेम 7 ते 8 महिन्याचा कालावधी मिळाला, परंतु एवढ्या अल्प कालावधीत त्यांनी धडाकेबाज असे निर्णय घेतले। ते निर्णय पुढील प्रमाणे: MBBS डॉक्टर्स आणि विशेष तज्ञाची 890 पदे भरली। राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत राज्यात सुमारे 34,000 कंत्राटी कर्मचारी अत्यंत तुटपुंज मानधनावरती सेवा देत होते। त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला। त्यामुळे आता प्रत्येकाला किमान 15,700 रुपये वेतन लागू झालेले आहे।
त्याचबरोबर कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मेलघाट पॅटर्न तयार केला. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्व यंत्रणा एकत्र येऊन कुपोषण मुक्तीचा आराखडा तयार केला असून अंमलबजावणीला देखील सुरुवात केलेली आहे. गोरगरीब लोकांना विनामूल्य उपचार भेटाव्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झाली असून केंद्र सरकारने 7 दवाखान्यांना देखील मंजुरी दिलेली आहे.